नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपण गोव्यामध्ये पोहोचलो होतो आणि गोव्यामध्ये पोहोचून तिथे खूप सारी मौज मजा केली होती, तिथली नाईट लाईफ आणि भरपूर काही एन्जॉय केलेलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पुरातन तत्वातील काही शिल्पकामे, जे की खूपच बारीक आणि नक्षीदार आहेत आणि त्याचबरोबर येथील काही फेमस असे चर्चेस वगैरे आणि सगळं काही। तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आजचा दिवस आहे गोव्यामधला दुसरा आपला आणि आपण चाललेलो आहे आता बीचवरती, कारण आपल्याला घ्यायचा आहे सूर्योदयाचा एक क्षण। तर चला मग आता आपण रूममधनं बाहेर निघालेलो आहे आणि 1-2 मिनिटातच आपण बीचवरती पोहोचणार आहे। आणि तुम्हाला सांगतो, आपले मित्र मयूर आणि सन्नी अगोदरच आपल्याला सोडून गेलेले आहेत, तर काय विषय नाही, आपण पण आता निघालेलो आहे। तर चला जाऊया, आलेलो आहे आपण आता इथं बघू शकता बीचवरती। तर आता सध्या अजून कोणच नाही बीचवरती, कारण अजून वेळ झालेली नाहीये। आणि बघा तुम्ही इथं हे दादा साफसफाई करत आहेत आणि आपले 2 कार्यकर्ते तिथं सूर्याची वाट बघत आहेत आणि काहीतरी शूट करत आहेत। तर बघा, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। तर बसल्या जागी आपण मिठाचा शोध लावलेला आहे। हे आहे मीठ। कंट्रोल कंट्रोल। पण सूर्य काय अजून उगवला नाही। तर मित्रांनो, आपण पण आता आपला मोबाईल एका ठिकाणी सेट केलेला आहे आणि सूर्योदयाची वाट बघत आहे। तर हा सीन शूट करण्यासाठी जवळजवळ अर्धा तास आपला गेलेला आहे, पण आता आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये असल्यामुळे आपल्याला 2 मिनिटांमध्येच आपला सूर्योदय होताना दिसेल। तर असा विषय झाला होता, आम्हाला वाटलं समुद्रामधनं सूर्य बाहेर येताना दिसेल, पण त्याच्या ऑपोजिट झालं। सूर्यास्ताच्या वेळेस आपण वेळ भेटला तर आपण सीन शूट करूया। हा आपला ब्लॉगर पाण्यात जायच्या अगोदरच याचा मोये झाला। गजब बेइज्जती है। बीचची एंट्री 10 नंतरनी होते, त्याच्यावरती लिहिलेलंच आहे। तर आता आपण इथनं चाललेलो आहे, आपल्याला भरपूर ठिकाणी अजून बाहेर जायचं आहे फिरायला, त्याच्यामुळे आपण काय जास्त वेळ बीचवर थांबणार नाही। चला, सकाळच्या सुंदर अशा सूर्योदयानंतर आपण चाललेलो आहेत आता फिरायला। चला, तर सगळं उरकून आता आपण खाली आलेलो आहेत आणि आपले इथं गाड्या आहेत, तर आपले मित्र बंधू सगळे गाड्या वगैरे बाहेर काढत आहेत आणि आता आपण इथनं जाणार आहे। तर निघालोय आता फिरायला। तर आपले मयूर भाऊ आता गाडी बाहेर काढत आहेत आपली, बघू शकता। तर मित्रांनो, तिकडून आपण आलेलो आहे आणि आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहे। तो हॉटेल उडपी म्हणून आहे, आपण इथं सेंट जीजस चर्चच्या ऑपोजिट साईडलाच हे हॉटेल आहे। तर इथं आपण नाश्ता करून शेजारच्या सेंट जीजस चर्च मध्ये आपण जाणार आहे। तर बघू शकता, इथं आता आपण येऊन सगळेजण बसणार आहे आणि नाश्ता करणार आहे। तर आपण इथे इडली घेतली होती आणि सगळे आपण इडली खाऊन जाणार आहे चर्चमध्ये। तर हे गोव्यामधले खूपच प्रसिद्ध असा चर्च आहे, बसिलिका म्हणून। तर इथे आपण आलेलो आहे आणि आतमध्ये जास्त आपल्याला चर्चच्या आतमध्ये गेल्यावर जास्त काही शूट करायला परमिशन नाहीये, तरी पण आपण थोडेफार काही शूट केलेलं आहे। तर चला, आता आपण जाणार आहोत चर्चच्या आतमध्ये आणि जास्त काही आपण शूट करणार नाही, जिथं आपल्याला शूट करायला भेटेल ते शूट करणार आहे। तर आतमधनं जाऊन आता आपण आलेलो आहे बाहेर आणि बाहेर जरा काही थोडे फिरणार आहे आणि पुढे जाणार आहे। तर बोला, हे आमचे स्पेशल गाईड। या ठिकाणी आलो आपण गोव्यामध्ये सेंट जीजसच्या चर्च मध्ये। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आमचे सर्वांचे लाडके कृष्णा भाऊ साने ते पण इथे उपस्थित आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी घटना आहे की, कारण की महाराष्ट्र सोडून कृष्णा भाऊ सानेला आलेच कसे काय? अरे कहना क्या चाहते हो? पण सेंट जीजस त्यांच्या प्रेमासाठी ते आलेले आहेत आणि ते इथं आलेले आहेत। त्यांचं जे थडगं आहे शेकडो वर्षापूर्वीचं आहे, तरी पण त्या थडग्याची आजही या चर्चमध्ये जपणूक केलेली आहे, ठेवलेलं आहे। अतिशय दगडी असं इंग्रजांच्या काळातलं खूपच पौराणिक बांधकाम आहे। तुम्ही बघू शकताय, कोकणामध्ये खास मिळणारा जांभा दगड जो असतो त्यापासून हे बनलेलं बांधकाम आहे। त्यामुळे अंबुजा सिमेंट नव्हतं किंवा टाटा सिमेंट नव्हतं किंवा काही नव्हतं, शिळी काही नसतील, पण ते हे होतं आणि त्यावेळेस ते बनवलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकताय, अजिबात आवाज येत नाही, अजिबात आवाज येत ठाप ठोक असं काही आवाज येत नाहीये, कारण की ते बांधकाम अतिशय पक्का है, इस सीमेंट में जान है। ओके,
तर मित्रांनो, आता आपण चर्चमधनं आलेलो आहेत, भारतीय पुरातन सर्वेक्षण इथे. तर इथे बघू शकता, आतमध्ये आपण आता जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो. हाय ब्रो, व्हॉट्सअप. WhatsApp. I have WhatsApp in my contact. Contact is my Mayur Chavan. No, it's my name. My contact is 7066 ... Where are we? We are at Bharatiya Puratapur Survey of India. Okay. My So? English is very beautiful. दिसते ते. तर भाऊ भरूनच सांगतोय ह्या साईडने जावा, तर आपण इकडून जाणार आहे. तर मित्रांनो, आतमध्ये काय जास्त आपल्याला शूट करायला परमिशन नव्हती. मोबाईलची परमिशन नसल्यामुळे आपण आतमध्ये काही शूट करू शकलो नाही. तर आता आपण इथनं निघालेलो बाहेर, आणि बाहेर बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असे वास्तुकला आपल्याला बघायला भेटत आहे. दगडांमध्ये अतिशय कोरीव काम अगदी सुंदर दिसत आहे. तर भावांना, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।